आपण जर का पुणे जिल्ह्यातलं एकूण भारतीय जनता पार्टीची ताकद बघता, पुणे महापालिकेसारखी मोठी महापालिका, पिंपरी चिंचवडसाठी मोठी महापालिका अत्यंत चांगल्या फरकाने आम्ही जिंकली आहे. आमचे बहुमत दोन्ही ठिकाणी आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी नगरपालिकेत आमचे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदेत आहेत. दौंडसारख्या नगरपालिकेत आम्ही जी आघाडी केली त्याचे 17 नगरसेवक आहेत, इंदापूरला आहेत. हे सगळी संख्या जर का आपण बघितली तर 300हून अधिक म्हणजे जवळजवळ 333 नगरसेवक मतदार हे भारतीय जनता पार्टीचे एकट्याचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अपक्ष आणि सगळी जर का बेरीज केली तर ती मोठी होऊ शकते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनी ही जागा लढावी असा एक मतप्रवाह आमच्या पार्टीत, कार्यकर्त्यात आणि नेत्यात आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून आदरणीय देवेंद्रजींना, आदरणीय रवीजी चव्हाणांना, बावनकुळे साहेबांना, चंद्रकांतांना विनंती केली आहे की ही जागा आपण भारतीय जनता पार्टीला घ्यावी आणि ही जागा आपण आपल्या कोट्यात घेऊन ही लढावी, आपल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी. राष्ट्रवादीचा दावा आहे की आमची पारंपरिक जागा आहे, आमच्याकडे नंबर जास्त आहे. पारंपरिक जागा आहे तर नेहमी ह्याची बदलत असते पारंपरिकतेची पद्धत. तर ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीची पण एक मोठी ताकद समोर आलेली आहे. त्यामुळे त्याचा विचार निश्चितपणे या तिन्ही महायुतीच्या नेत्यांनी मिळून करावा. तुम्ही स्वतः इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे, तसे तुम्ही मागणी पक्षाकडे उमेदवारीसाठी केलेली आहे का काय? हो, राजकारणात जेव्हा येतो तेव्हा निवडणूक लढण्याची इच्छा असतेच आणि त्याप्रमाणे मीही माझ्या पक्षाकडे अशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि पक्षाने माझा योग्य तो विचार केल्यास मी पूर्ण क्षमतेने निवडणूक लढण्यास तयार हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.